मित्रांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुनने अचानक हिअरिंग ठेवलेलं असतं. त्यामुळे आता दामिनी तिथे आलेली असते. दामिनी ही अर्जुनकडे पाहू लागते. दुसरीकडे नागराज, महिपत, साक्षी, तन्वी हे दामिनीचीच वाट पाहत असतात. तर आता मधुभाऊ आणि अर्जुन, सायली आणि चैतन्य हे एका बाजूला उभे असतात. तेव्हा मधुभाऊंचा चेहरा पाहून अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, आता काळजी करू नका, सगळे फासे आपल्या बाजूने पडणार आहेत. त्यावर आता मधुभाऊ म्हणतात की हो, देव आहे ना आपल्या पाठीशी. त्यावर आता चैतन्य म्हणतो की हे बघा मधुभाऊ, देवाचं माहिती नाही, पण अर्जुन हा तुमचा जावई ना तुमच्या पाठीशी कायमच असतो. असं एक दिवस येईल ना की तुम्ही 7 जन्म अर्जुनसाठी वडाची पूजा कराल आणि मग सगळेजण हसू लागतात. तर आता दामिनीला पाहून महिपत म्हणतो की आला मॅडम. तेव्हा आता दामिनीची असिस्टंट दामिनी तिला पुढे जायला सांगते आणि दामिनी आता महिपतला समोर उभी राहून विचारते की काय झालं. तेव्हा महिपत म्हणतो की आज काही घोळ तर होणार नाही ना दामिनीबाई. त्या म्हणतात की का, घोळ होण्यासारखं काही झालंय का. तेव्हा आता साक्षी म्हणते की नाही, म्हणजे अचानक असं अर्जुनने हिअरिंग घेतलं म्हटल्यावर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला. मला तरी भीतीच वाटायला लागली. त्यावर दामिनी म्हणते की असं नाही आहे, असेल एखादा छोटा मोठा पुरावा, मी आहे ना. मग तन्वी म्हणते की नाही, अर्जुनला काहीतरी पुरावा मिळाला आहे म्हणून त्याने अचानक हिअरिंग ठेवले. त्यावर दामिनी म्हणते की हो का, म्हणजे हिअरिंग ठेवलं याचा अर्थ असाच होतो का की पुरावा आपल्या हातात आला आणि म्हणूनच. दुसरे काहीतरी कारण असू शकतं ना. मी हँडल करणार आहे, तुम्हाला काय काय करायचे काय नक्की. तेव्हा दामिनी म्हणू लागते की अर्जुनच्या नाकातोंडातून पाणी बाहेर यायला लागले म्हणून त्याने हिअरिंग ठेवलं. तेव्हा नागराज म्हणतो की दामिनी मॅडम, तुमचं बोलणं ऐकून आम्हाला धीर तर येतोय, पण पाहूयात आता पुढे काय होईल ते. तेव्हा आता साक्षी म्हणते की दामिनी मॅडम, मलाही भीती वाटते, याला काही पुरावा तर मिळाला नसेल ना. तेव्हा दामिनी म्हणते की अगं ए बाई, तू आता पॅनिक होऊ नकोस, हां, बाकीचं मी हँडल करणार आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो की दामिनीबाई, तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला इतकं हलक्यात घेऊ नका. तो कधी आपल्या तोंडावर चिंदड्या चिंदड्या करून फेकेल ना, आपल्यालाच कळणार नाही. त्यावर आता त्याचा अशी नजर आणि तो आवाज पाहून दामिनी म्हणते की महिपत शिकरे, तुम्ही मला धमकी देताय का, चक्क कोर्टाच्या आवारात आणि एका ॲडव्होकेटला. तेव्हा आता साक्षी लगेच महिपतची बाजू सावरत म्हणते की दामिनी मॅडम, अहो त्यांना तसं नव्हतं म्हणायचं, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला कसं वाचवायचं हे माझं काम आहे, त्याचेच तर पैसे घेते ना मी. मग त्या अर्जुनला कसं तत्तफप करायला लावते ना, तेच बघा. आता दामिनीचा कॉन्फिडन्स पाहून साक्षी आणि महिपत गप्पच बसतात. तर आता दामिनी ही कोर्टाच्या दिशेने जाऊ लागते. तेव्हा आता दामिनी गेल्यावर तन्वी खूपच चिडलेली असते. ती म्हणते की ह्या बाईमुळे आपण अडकलोय. हिला काय गरज होती कोर्टामध्ये 30 दिवसांची मुदत घ्यायची. तुम्हाला माहिती आहे का, त्या अर्जुनच्या चेहऱ्यावरचं आणि सायलीच्या चेहऱ्यावर आज वेगळंच तेज होतं, त्यांना काहीतरी पुरावा मिळालाय. तेव्हा महिपत चिडतो आणि म्हणतो की अगं ए चिचुंद्रे, अगं शुभ बोल. तेव्हा तन्वी म्हणते की काय शुभ बोलू, काल त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती आणि आज तर डायरेक्ट तेज आहे तेज. तेव्हा मला वाटते की त्यांच्या हातात काहीतरी सापडलंय. मग आता महिपत खूपच चिडतो आणि आता तन्वीच्या अंगावरच धावून जातो. तेव्हा आता साक्षी आणि नागराज कसं बसं महिपतला शांत करतात. तेव्हा तन्वी म्हणते की तुम्हाला काय जातं माझ्यावर आवाज करायला, इतकीच हिंमत असेल ना तर ह्याच मातीमध्ये त्या अर्जुनला गाडून दाखवा, मग मी समजेल. असं ती आता महिपतच्याच कामावरती आरोप करू लागते. आता सगळेजण कोर्टात जात असतात. त्याच वेळेला कोणाचंही लक्ष नसताना रविराजची गाडी तिथे आलेली असते आणि अचानक रविराज गाडीमधून उतरतात. तेव्हा तन्वी त्याला पाहते आणि खूपच घाबरते. ते आता लगेच नागराजचा हात ओढून दोघंही आता चेहरे लपवतात. इतका गोंधळ त्यांचा उडालेला असतो की काहीच सुचत नसतं. त्याच वेळेला रविराज हे आतमध्ये जाणार असतात, तर परत ते मागे वळून पुन्हा गाडीकडे येतात. तेव्हा सगळेजण खूपच घाबरतात, पण रविराज हे त्यांचा कोट विसरलेले असतात म्हणून कोट घेऊन पुन्हा ते आतमध्ये जाऊ लागतात. मग आता तन्वी आणि नागराज दोघंही आता रविराजच्या मागेच कोर्टाच्या आतमध्ये जातात. तेव्हा रविराज हे तन्वीला पाहून म्हणतात की काय का तन्वी, तू आत्ता येतेस का. त्यावर तन्वी म्हणते की अहो बाबा, घरात खूप कामं होती ना, मी सगळे कामं आटपून आले. तेव्हा रविराज तिला रागानेच म्हणतात की आता आहे ना तोंड बंद कर. त्यानंतर साक्षी आणि महिपत यांची एंट्री होते. तर अर्जुन आता उभा राहतो आणि दामिनीबाईकडे येतो. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की आता निकालाची वाट पाहायला तयार राहा. दामिनी मॅडम, तुम्ही हे एक बरं केलं, 30 दिवसामध्ये निकाल लावण्याचा जो काही तुम्ही कालावधी घेतला ना, मला खरंच पटतंय ते. कारण माझ्याकडे आता पुरावे तसे जमा होत आहेत. त्यामुळे निकालाची वाट तुम्ही पाहत असाल तर आता लवकरच निकाल मी जाहीर करणार आहे, म्हणजे समोर येईल असं तो दामिनीला म्हणत असतो. आणि इकडे मात्र साक्षी आणि महिपत, तन्वी हे खूपच घाबरतात. थोडी का होईना त्यांना भीती वाटतच असते. तर आता तन्वी ही म्हणू लागते की अर्जुनकडे नक्कीच काहीतरी पुरावा आलाय. त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगतो की नक्कीच त्याला काहीतरी मिळालंय. त्याच वेळेला दामिनी पण अर्जुनला म्हणू लागते की हो, निकालाची वाट तर तुम्ही पहा, कारण आमच्याकडेही निकाल तयारच आहे. असं म्हणून ते अर्जुनलाच आता उलट उत्तरं देऊन टोमणा देत असते. त्याच वेळेला जज साहेब येतात आणि आता ते हिअरिंगला स्टार्ट करतात. तेव्हा आता दामिनी देशमुख, तुमचं ओपन स्टेटमेंट द्या, असं जेव्हा जज सांगतात तेव्हा लगेच आता दामिनी उभी राहते आणि म्हणते की जज साहेब, आता नेहमी आम्ही बोलायलाच पाहिजे असं काय आहे. मला जे बोलायचं होतं ते मागच्या वेळेत मी बोलून घेतलेलं आहे. मीच मुदत मागितली आहे आणि दरवेळेला आम्ही असं कोर्टाचा वेळ वाया घालवत नाही. ते काम फक्त अर्जुन सुभेदार करतात. कारण जर
पुरावा असला ना तर हे रिंग असं लांबत नाही, पण आपली अशी केस आहे की ती फक्त लांबते, तेही अर्जुन सुभेदार यांच्यामुळे. तेव्हा जज साहेब, तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे आमची साक्षी शिकरे ही निर्दोष आहे याचे पुरावेसुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे. या विलास खुनाचा मुख्य आरोपी मधुकर पाटील आहे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी एवढंच मी तुम्हाला सांगेल. तेव्हा आता अर्जुन भयंकर चिडतो आणि उभा राहून म्हणतो की दामिनी देशमुख, झालं का तुमचं बोलून? तेव्हा आता जज साहेब, मला एकदम आता 180 डिग्रीमधला पुरावा माझ्या समोर आला आणि आता ह्या केसला वेगळं वळण येणार आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परमिशन हवी आहे. लगेच आता साक्षी खूपच घाबरते, सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आता साक्षीच्या मनात एकच प्रश्न असतो की आता हा मला काय प्रश्न विचारेल, मी कसे उत्तर देऊ. त्यात तन्वी आता नागराजला म्हणते की बापरे, मी म्हटली होते ना काका तुम्हाला, अर्जुनला काहीतरी पुरावा मिळाला आहे, आता साक्षीला काय विचारेल. तेव्हा लगेच नागराज म्हणतो की अगं ती महिपतची मुलगी आहे साक्षी, तुला काय वाटलं ती घाबरेल? अगं तिला प्रश्नांची उत्तरं कसे द्यायचे आणि कसे शब्द फिरवायचे ना याचं चांगलं नॉलेज आहे, त्यामुळे तू घाबरू नकोस. तेव्हा आता साक्षीच्या चेहऱ्यावर जरा भीतीच असते. ती विटनेस बॉक्समध्ये उभी राहते आणि अर्जुन तिला आता प्रश्न विचारू लागतो. तेव्हा आता 2 तास तुम्ही त्या रिसॉर्टमधून बाहेर निघाल्यावर कुठे गेले होते? तेव्हा आता साक्षी खूपच घाबरते, कारण अर्जुन म्हणतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. काय होते तुम्हाला? प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही द्या किंवा मग तुमचा वकील दामिनी देशमुख कोणीही उत्तर द्या. त्यावेळेस आता साक्षी खूप घाबरलेली असते, कारण तिच्याकडे याचं उत्तरच नसतं, तिला घामच फुटलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय होते साक्षी शिकरे, तुम्हाला घसा कोरडा पडलाय का? बोलण्यामुळे त्रास होतोय का? पाणी देऊ का? असं आता तो बोलत असतो आणि साक्षीला खरंच आता काय बोलावं हे समजत नसतं. तेव्हा आता महिपत आणि नागराजला भीती वाटते की साक्षी भीतीच्या पोटी खरं सांगते की काय. त्याच वेळेला साक्षी काहीच बोलत नाही. हे पाहून दामिनी आता उठते आणि म्हणते की ऑब्जेक्शन युअर ऑनर, असं म्हणून ती सांगते की माझ्या अशिलाला उत्तर देणं अपेक्षित आहे असं जज साहेब तुम्हाला वाटते का? तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो की हो. 1 मिनिट दामिनी देशमुख, या प्रश्नाचं उत्तर द्यायला कठीण का जाते इतकं? काहीच लपवण्यासारखं नसताना मी काय म्हणतो, विलासचा खून झाला त्या दिवशी त्या रिसॉर्टमधून साक्षी ही आश्रमात गेलीच नव्हती. आता असं स्टेटमेंट ऐकल्यामुळे साक्षीला धक्काच बसतो. तिला आश्चर्य वाटतं की अर्जुन असं का म्हणत असेल बरं. त्यामुळे आता सगळेजण रोखूनच अर्जुनकडे पाहू लागतात. रविराजसुद्धा गोंधळून जातात, तर जज साहेबसुद्धा आता अर्जुनला विचारतात की हे काय आता. तेव्हा आता साक्षीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून जातो की आता अर्जुनचं नक्की हे काय चाललंय, कोणतं स्टेटमेंट आणलं आहे नवीनच. कारण अर्जुनने पूर्णपणे केस आता वेगळ्याच ट्रॅकवरती वळवलेली असते आणि अर्जुन आता म्हणू लागतो, कारण ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी साक्षी शिकरे ही कुठे होती? रिसॉर्टमधून 2 तासमध्ये कुठे गायब झाली होती? हे मला सांगणं अपेक्षित होतं. तेव्हा आता साक्षी जरा चिडते आणि म्हणते की कोर्टासमोर मला हेच प्रश्न सारखे विचारले जात आहे. आतापर्यंत सारखं त्याच गोष्टी मला काय विचारल्या जातात? सारखं तेच उत्तर ऐकण्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे का? अर्जुन म्हणतो ओ, त्रास होतोय का तुम्हाला रिपीट होते म्हणून? तेव्हा आता अर्जुन म्हणू लागतो की मिस साक्षी, तुम्ही ह्या स्टेटमेंटबद्दल बोलताय का की तुमच्या त्या आधीच्या वकिलाने तुम्हाला 3 वेळा कोर्टात खोटं बोलायला लावलं? त्यानंतर पेनड्राईव्हसुद्धा दिलं होतं, ज्या पेनड्राईव्हमध्ये तुम्ही इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये किती वाजता एंट्री केली ते वेळ आणि तारीखसुद्धा त्यांनी दाखवलेली होती, बरोबर ना? तेव्हा साक्षी म्हणते हो. मग आता अर्जुन म्हणतो की हे किती सरप्राईज आहे, म्हणजे जी काही डेट आहे त्याच्यावरती ती आणि विलासचा खून याच्यामध्ये खूप अंतर आहे. तेव्हा आता साक्षीला धक्काच बसतो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो की तुम्ही रिसॉर्टमधून 2 तास कुठेतरी गायब झाला होतात, पण तुम्ही आता कोर्टाला सांगितलं की तुम्ही पर्सनल कामासाठी बाहेर गेला होतात. मीही ह्या गोष्टीला आता खरं मानतो, कारण साक्षी शिकरे हा खरं बोलताय, ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तेव्हा आता अर्जुनचं असं सरप्राईज बोलणं ऐकून पुन्हा एकदा सगळे गोंधळतात की नक्की अर्जुनचं काय चाललंय. आता साक्षी मध्येच खरं आहे खोटे आहे असं का म्हणतोय. त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता सगळा तुझा मुद्दा मी खरा मांडलाय साक्षी. आता पुढे अर्जुन मेन मुद्द्यावर येतो आणि म्हणतो की मला तर एक सांगायचंय, ज्या दिवशी साक्षी ही रिसॉर्टला गेली होती ती तारीख वेगळी आहे. मग आता कोर्ट पूर्ण शांत झालेलं असतं. व आता साक्षी काही बोलायच्या आत दामिनी उभी राहते आणि म्हणते की त्यांनी 100 वेळा कोर्टासमोर त्यांचं स्टेटमेंट दिलेलं असताना तुम्ही आता हा मुद्दा का उकरून काढताय? ह्या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही कोर्टाला दाखवलेले आहेत, त्यामुळे आता परत आम्हाला तेच प्रश्न विचारू नका. त्यावर अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे यांनी कोर्टाला असं सांगितलं होतं की 13 जानेवारी 2025ला त्या रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी गेल्या होत्या, पण प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023ला झाली होती. मग आता महिपत, दामिनी, साक्षी, तन्वी, नागराज सगळेच खूप घाबरतात, खूप कन्फ्यूज होतात. तर पुढे आता अर्जुन सांगू लागतो की साक्षी शिकरेने कोर्टात जे काही दिशाभूल केलेली आहे डॉक्युमेंट्समध्ये आणि त्या CCTV फुटेजमध्ये सगळं काही तारखेवरती त्यांनी 11 तारीख दाखवलेली होती, पण प्रत्यक्षात 13 जानेवारी 2023ला त्या इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या. तर आता अर्जुनचं असं ऑब्जेक्शन घेतल्यामुळे कोर्ट आता पूर्णपणे शांत होते. सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की पुढे आता अर्जुन एकच बॉम्ब फोडू लागतो आणि सगळेजण शांततेत ते ऐकू लागतात.
पुढे आता इव्हनिंग स्टार रिसॉर्टचा मॅनेजर तिथे आलेला असतो. त्यालाही विटनेस बॉक्समध्ये अर्जुन उभा राहून स्टेटमेंट द्यायला लावतो. तर त्या मॅनेजरला आता अर्जुन विचारतो की सांगा साक्षी शिकरे तुमच्या रिसॉर्टला केव्हा आल्या होत्या. तेव्हा आता तो मॅनेजर सांगतो की 11 जानेवारी 2023ला साक्षी शिकरे ह्या आमच्या रिसॉर्टला आल्या होत्या. त्यामुळे 13 जानेवारीला रिसॉर्टला कोणीही आलं नव्हतं. मग आता साक्षीचा अजून एक पुरावा समोर येतो. तो म्हणजे अर्जुन आता पुढे त्या मॅनेजरकडून सगळं काही वदवून घेत असतो आणि ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो की साक्षी शिकरे ही 13 तारखेलाच रिसॉर्टला गेली होती. तर साक्षीचं CCTV फुटेज 11 तारखेचं सुद्धा त्याने कोर्टाला सबमिट केलेलं असतं त्या मॅनेजरने. मग आता तो विटनेस बॉक्समधून बाहेर येतो. तर पुढे आता 13 जानेवारीच्या लोकेशनचं ट्रेससुद्धा साक्षीचं अर्जुनने सापडवलेलं असतं. त्यामुळे आता साक्षी पूर्णपणे अडकलेली आहे. कोर्टाला सुद्धा अर्जुनचे मुद्दे पडलेले असतात आणि त्यामुळेच ह्या निकालाला आता कुठेतरी स्टॉप मिळालेला आहे आणि लवकरच आता निकाल जाहीर होणार असतो. प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.